काय चाललं आयुष्याला काय माहिती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या कॉम्बे ब्लॉग्स मध्ये. काही आपला आजचा 8वा ब्लॉग आहे, तर चला आपली दिवसाची सुरुवात करू. तर मित्रांनो, आता फटाफट माझ्या मित्राकडे जातो. माझे शूज त्याच्याकडे आहेत, त्याच्याकडनं पहिले शूज घेऊन होतो कारण की मला थोडं बाहेर जायचंय, तर त्याच्याकडेच चाललो. काही शूज घेतलेत कारण मी नायकीचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे मला नायकी खूप आवडतात. माझ्याकडे जेवढे पण शूज आहेत ना, सगळे नायकीचेच आहेत. एखादा फक्त आहे एक पुमाचा, बाकी सगळे नायकीचेच आहेत. मित्रांनो, रेडी झालोय आता, चला निघूया फटाफट. तर मित्रांनो, आता चाललोय मी थोडं बाहेर. आता रिक्षा स्टँडला खूप गर्दी असणार कारण की आता दुपारचे 12 वाजले. बघू आता फटाफट, कारण की तिकडे मला जायला एक 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 दीड घंटा तर लागणार आहे. आणि रिक्षा स्टँडला मजबूत गर्दी असणार आता कारण की दुपारचा टाइम. तर चला बघू आता फटाफट जाऊया. ठीक है, मैं पूछता हूँ, चलेगा? हाँ हाँ हम्म. हाँ, ठीक है ठीक आज एकदम टायमावर रिक्षा भेटली नाही तर कधी भेटतच नाही मला. मित्रांनो, पोहोचले कुर्ल्याला. आता फटाफट इकडून कुर्ल्यावर दादरला डायरेक्ट. बरं झालं का ऑटोमॅटिक शिडीत चालू आहे कारण की चालायला खूप वैताग आला. है। बोलने का एवढा खुश आहे ना आता. थांब तिथं. मी लवकर आलो तर ट्रेन येत नाही, कधी ट्रेन लवकर आली तर मी येत नाही. काय चाललं आयुष्याला काय माहिती. मित्रांनो, दादरला पोहोचले. जेवढी गर्दी होती ना, प्रचंड आढळली होती. काय नसायला आता दादरला हा असा एक स्पॉट आहे तिकडे सकाळी 7 वाजता अख्खा महाराष्ट्र जमा होता. ओनली दादर थिंग. दादरलाच एवढी गर्दी भेटणार तुम्हाला. इकडे पण ट्रेन अजून आली नाही. मी लवकर येतो, ट्रेन लवकर येत नाही. दादा भेटले पाहिजे. मित्रांनो, आता चाललोय घरी. 6 वाजले. फटाफट घरी जाऊया आता. ट्रेन आली, 2 मिनिटांनी ट्रेन लागेल. ट्रेन मध्ये आता 2 मिनिटात घरी पोहोचेल मी. यार जाम थकलोय. काय सांगू तुम्हाला फटाफट. आता घरी जातो फटाफट, थोडं फ्रेश होतो, त्याच्यात खातो, जातो मित्रांकडे. फोन आला होता मला. तर मित्रांनो, पोहोचलो घरी. आपला बंगला समोरच आहे. सॉरी, बंगला नाही, थोडासा आपला छोटा झोपडी आहे आपली. तर झालं फटाफट आता घरी जाऊन थोडा नाश्ता करूया, फ्रेश होऊया. तर मित्रांनो, फ्रेश वगैरे सगळं झालंय. आता अभिषेकने फोन केला होता मला, बोलला या पीसीला. आता फटाफट पीसीला जाऊया. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे झाला, फ्रेश पण झालो. आता चला पीसीला जाऊया थोडं मित्रांकडे. तर गाईज, आज एवढा खुश आहे ना बाय, त्या भावाने ना असं काम केलं ना, हे काम ऐकून ना तुम्ही पण शॉक असाल, पण ते काम सांगू शकत नाही. थोडं सक्सेस नाही झालं. थोडे महिनाभर तर लागेल ना, महिनाभर तर लागेल, पण काय नाही, दिवस लागतील, पण काय नाही, सफल होईल ती गोष्ट. बाकी थँक्यू सो मच भाई. तर एवढी खुशी झाली ना मला, काय सांगू. ते काका पण माझ्यासोबत खुश झाले. ह्यांना मी सगळं सांगितलं, बोलते अरे यार तू ये कर रहे हम सब करके छोड़े. मी बोला अच्छा ठीक है अंकल, अभी आपका क्या म्हणणं आहे. वो बोलते कुछ नाही भाई, ऐसा ही रे, अच्छा ही रे. तुम्हाला ते सांगू शकत नाही मी. अंकल पण बघा किती खुश आहेत. अंकल हाय करू. बाय हाय बाय हाय नाही, हाय फिर बाय. हाय 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 फिर बाय. बाय. बघितलं का, काका आम्हाला देव माणसासारखे भेटलेत. आणि हा तर भाई देवापेक्षा मोठा माणूस आहे बा आपल्यासाठी. खरंच आज तू जे काम केलंस ना, ते माझ्यासाठी आजपर्यंत कुठल्याच पोरांनी केलं नाही. तुम्हाला मी ते काम सक्सेस झालं ना, मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये सगळं सांगून देईल. भाई भावाला पार्टी दिली 20 रुपयाची. कारण की भावाने आपलं एक थोडंसं काम केलंय. सॉरी गाईज, दुसरीकडे गेलं. 20 रुपयाचा खर्च केला कारण की भावाने एक मस्त काम केले. ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये सांगतो. नाही सांगितलं तरी थोडं समजून घ्या, पर्सनल गोष्टी सांगायच्या नसतात. घ्या तुम्ही पण खावा. गाईड येऊ ना, ह्याला मी ना तुला किती वाजता कॉल केला होता मी? 8 वाजता. 8ला ना, 8 वाजता कॉल केला होता, 10:30 आला. आता काय बोलायचं याला तुम्ही सांगा. बाहेर गेलतो, थोडं समजून घ्या याला. बाहेर गेलता? अरे मग माणसं आहे, तुम्हाला कॉल करून बोला बाहेर येतो काय.
आम्ही एकटे बसलेलो इकडे त्याची वाट बघत. तुझे 1 रुपयाचे राडा खाल्ले म्हणून मी तुला काय बोलत नाही, तर असं बोललो असतो ना तुला. हट. तर काही 11:30 वाजलेत, घरी चाललोय आता. पप्पांचे माझे खूप 4 फोन आलेत, ह्याच्या पण घरनं 4-5 फोन आले ना, 4-5 आले ना. मित्रांच्या घरी काय बोलता बाबा? बाबा भेटलेत, हायबुसावर जात होते, सॉरी सायकलवर जात होते. काका खूप मेहनत करतात दुकानावर. मी यांच्याच दुकानात जातो, मॅगी वगैरे काय घ्यायचं असलं ना यांच्याच दुकानात तुम्ही जातो. पण जावा. काय 10-5 रुपये कम पडले ना तर त्यांना काकाला बोलतो, काका नंतर घ्या. बोलता हा ठीक आहे चालेल. असे दिलदार माणसं असले पाहिजे. म्हणून मी यांच्याच दुकानात सगळं काय भले दुकान बंद असलं ना थोडं थांबतो, खुल्यावर जातो, पण त्यांच्याकडे जातो. लॉयल माणूस आहे मी, लॉयल. मिशोवर अवेलेबल आहे, ऑर्डर करू शकता.